नमस्कार मंडळी, खाद्यरुची मराठी रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण वर्ष नाही तर 2 वर्ष टिकणारं आवळ्याचं घरीच मसाला बनवून लोणचं कसं बनवायचं ते बघणार आहोत. तुम्ही बघू शकता अगदी मस्त आपलं हे आवळ्याचं लोणचं तयार झालेलं आहे आणि अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. इतक्या सोप्या पद्धतीने लोणचं कसं घालायचं ते सुद्धा इथे मी सांगणार आहे तुम्हाला. अगदी छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. त्यामुळं कधी लोणचं केलं नसेल तर अशा पद्धतीने लोणचं नक्की करून बघा. अजिबात खराब होणार नाही, बुरशी येणार नाही. त्यामुळं लगेचच जास्त वेळ न घालवता आपण रेसिपी सुरू करूया. त्यासाठी इथे मी आवळे घेतलेले आहेत, कच्चेच कापून घ्यायचे आहेत. हे बघा, असे आवळे स्वच्छ धुवून, पुसून, कोरडे करून कापून घ्यायचे आहेत. आता कसे कापायचे आहेत एक कापून दाखवते तुम्हाला मी. हे बघा, अशा प्रकारे मधला बियांचा भाग सोडता बाजूने आपण कट करून घ्यायचेत आणि जेवढ्या फोडी बारीक मोठ्या हव्यात तेवढ्या फोडी आपण कापून घ्यायच्या आहेत. मी जास्त मोठी फोड करणार नाही आहेत, अगदी मीडियम साईजच्या फोडी इथे मी करणार आहे. तुम्ही बघू शकता संपूर्ण आवळ्याच्या फोडी अशा प्रकारे आपण कापून घ्यायच्या आहे. हे बघा, साईडनी सगळा आवळा आहे तो आपण कापून घ्यायचा आहे आणि बी आहे ती आपल्याला बाजूला काढायची आहे. हे बघा, संपूर्ण गर मी काढून घेते म्हणजे अजिबात वाया जाणार नाहीये. हे बघा, आता ह्या बियाचा भाग आहे तो आपण बाजूला काढून ठेवूया आणि ह्या ज्या आपण फोडी आहेत त्या आणखीन थोड्याशा बारीक करून घ्यायच्या आहेत. अशाच प्रकारे मी हा संपूर्ण आवळा आहे तो कापून घेतलेला आहे. हे बघा, आता तो सुद्धा आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. इथे मी 200 ग्राम आवळा घेतलेला आहे, म्हणजे अगदी 5 ते 6 मोठे आवळे इथे मी घेतलेले आहेत. पहिल्यांदा जर लोणचं करत असाल तर अगदी पाव किलो आवळ्याचं लोणचं जरूर घालून बघा. आता मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 चमचे धणे घेतलेले आहेत, 2 चमचे बडीशोप, 2 चमचे मोहरीची डाळ, 1 चमचा जिरं आणि अगदी अर्धा चमचा मेथी दाणे घेतलेले आहेत. हा मसाला अगदी पाव किलोसाठी परफेक्ट आहे. आता हा मसाला आहे तो खमंग बारीक आचेवर आपण भाजून घ्यायचा आहे, जास्त करपवायचा नाहीये. त्यामुळे अगदी गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे. छान असा सुगंध येईपर्यंत छान मसाले भाजून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता मस्त खमंग सुवास सुटायला लागलेला आहे आणि मसाल्यांचा रंग बदलला आहे. त्यामुळे मी गॅस बंद करते आणि हे मसाले थंड करून घ्यायचे. इथे आपण गॅसवर एक पातेलं ठेवायचे, त्यामध्ये एक मोठी वाटी आपण गरम करण्यासाठी तेल ठेवायचं आहे. साधं सनफ्लॉवर तेल इथे मी घेतलेलं आहे. धूर येईपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता हलकासा धूर यायला लागलेला आहे, छान कडकडीत तापले. आता मी गॅस बंद करते. मसाला सुद्धा आपला हा छान थंड झालेला आहे. आता हा सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊया. खूप जास्त बारीक करायचा नाही आहे आपल्याला, अगदी चरचरीत असा आपण हा मसाला आहे तो वाटून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा, आता मी हा वाटून दाखवते तुम्हाला. हे बघा, वाटून झालेला आहे. खूप जास्त पावडर केलेली नाही, चरचरीत हा मसाला मी वाटून घेतलेला आहे. आता लगेचच आपण लोणचं घालायला घेऊया. मस्त आपला घरच्या घरी छान मसाला तयार झालेला आहे. आता तेल सुद्धा हलकंसं कोमट झालेलं आहे, खूप कडकडीत नाहीये. त्यामध्ये आपण हिंग घालायचं आहे. हिंग कोमट तेलामध्ये घातला ना की काय होतं, हिंगाचा सुवास आहे तो छान असा येतो. आता हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचे, थोडंसं बाजूला ठेवूया. आता तेल आपण बाजूला ठेवलेलं आहे. आता एक बाउल घ्यायचा आहे, शक्यतो काचेचा बाउल घ्यायचा आणि त्यामध्ये ह्या फोडी आपण काढून घेणार आहोत. कारण आपण आंबट लोणचं घालतोय, त्यामुळे शक्यतो जमेल तेवढं काचेचं नाहीतर स्टीलचं भांडं तुम्ही इथे वापरायचं आहे. हे बघा, सगळ्या फोडी इथे मी काढून घेतलेल्या आहे काचेच्या बाउलमध्ये आणि आत्ता हा वाटलेला जो मसाला आहे तो संपूर्ण मसाला यामध्ये घालायचा आहे. आता इथे एक मोठा चमचा आपण मीठ घालूया. तुम्ही चव चाखून बघितल्यानंतर थोडंसं नंतर आणखीन वाढवलं तरी सुद्धा चालेल. अर्धा चमचा लाल तिखट घालूया. अर्धा चमचा आहे ती कश्मीरी लाल तिखट घालायचा आहे, म्हणजे रंग छान येतो. त्यानंतर अगदी थोडीशी इथे मी हळद घातलेली आहे आणि छान हे मसाले आहे ते छान असे आवळ्याच्या फोडींना लावून घ्यायचे आहेत. हे बघा, छान असा हा मसाला मिक्स करून घेऊया आपण. सर्व फोडींना सारखा एकसारखा लागला गेला पाहिजे. हे बघा, मस्तपैकी आवळ्याच्या सगळ्या फोडींना आपण मसाला लावून घेतोय. काय होतं, बऱ्याच जणींना खूप टेन्शन येतं की लोणचं टिकत नाही, खराब होतं. पण ह्या पद्धतीने नक्की करा, अजिबात खराब होणार नाही तुमचं लोणचं. छान असा मसाला लागला गेलेला आहे. आता हे तेल आहे ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपण घालायचं आहे, अजिबात कोमट असताना घालायचं नाही आहे. हे बघा, संपूर्ण तेल यामध्ये घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया.
आता बऱ्याच जणांना टेन्शन असतं, की लोणचं आमचं खराब होतं, टिकत नाही. पण अशा या टिप्स छोट्या-छोट्या आहेत, या तुम्ही जर फॉलो केल्या ना, अजिबात लोणचं तुमचं खराब होणार नाही. हे बघा, छान असं हे आपण लोणचं आहे मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मस्त लोणच्याचा खार तयार झालेला आहे आणि अगदी घरच्या घरी, घरच्या साहित्यामध्ये आपण हे लोणचं घातलेलं आहे. पण अजून एक महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे, की लोणचं काचेच्या बरणीत भरण्याच्या आधी आपण हे 2 तास असंच ठेवायचं आहे, म्हणजे त्याला आणखीन तेल सुटतं. हे बघा 2 तासानंतर आपण पाहूयात, मस्त तेल सुटलेलं आहे. आता हे लोणचं आहे ते छान असं मिक्स करायचं, पण थोडंसं चाखून बघायचं. तिखट मीठ कमी वाटलं तर आणखीन थोडंसं तुम्ही घालू शकता. हे बघा आणि काचेच्या बरणीत भरायचं आहे, शक्यतो प्लास्टिकच्या बरणीत भरायचं नाही, म्हणजे ते जास्त दिवस टिकतं. आणि काचेच्या बरणीत भरल्यानंतर तेल आहे ते अर्धा इंच वर यायला हवं, म्हणजे आपलं लोणचं आहे ते बाहेर ठेवलं तरी अजिबात खराब होत नाही. जर तुम्हाला तेल थोडंसं कमी पडलं, पुन्हा कडकडीत गरम करा तेल, थंड करा आणि पुन्हा वरून तेल घातलं तरीसुद्धा चालेल. हे बघा मस्तपैकी वर्ष नाही तर 2 वर्ष टिकणारं आपलं आवळ्याचं लोणचं घरच्या घरी तयार झालेलं आहे. अशा पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान असं लागतं. आत्ताच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे आणि मी थोडंसं चाखूनसुद्धा बघितले. खूप छान झालेलं आहे. थोडंसं बाजूला काढलंय जेवताना खाण्यासाठी. अशाच साध्या सोप्या रेसिपींसाठी खाद्यरुची चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.